आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मज्जा केल्यास एदू आलीस शाळेत ना? कसा गेला आजचा दिवस? हा काय आजकाल तुला आणि मला गप्पाच मारायला मिळत नाहीत। तू आलीस की सरळ तुझ्या खोलीत निघून जातेस। आज थोडा वेळ आजी सोबत पण घालव ना। पण मला सांग काय केलंस आज शाळेत? मग शाळेत तुला मित्रमैत्रिणी आहेत की नाहीत? हा हो आहेत। काय ग डबा खाल्लास त्यांच्या सोबत? तुझं काही काम आहे इकडे? मग आम्ही दोघी गप्पा मारतोय तर जरा हो मी जाते। वेदा तुझी बॅग वर ठेवते हा? वेदा चल पण झोपाळ्यावर बसू चल। व्हेरी गुड। वेदा तुला तुझ्या आईची खूप आठवण येत असेल ना? येते ना? तुला माहितीये काल तुझी आई माझ्या स्वप्नात आली होती। थोडी रागावली होती। त्या मीरानी अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनचा विषय काढला ना म्हणून मला म्हणाली मी वेदाच्या बाबांदेखत जळत होते तेव्हा त्यांनी काहीही केलं नाही। आणि आता हे अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनचं खोटं नाटक कशाला करतायत? तिला हे असं खोटं वागताना बघून खूप राग येत होता। मी तरी काय म्हणणार तिला? तरी मी तुझ्या आईला समजावलं की अगं अंबिका तुझी आठवण म्हणून तरी आम्हाला हे सेलिब्रेशन करू दे। तर म्हणाली नाही हे सेलिब्रेशन जर का झालं तर मला खूप त्रास होईल। वेदा मला तर कळतच नाही ग की काय करायला हवं। तूच सांग ना मला। तुझ्या आईला त्रास होईल असं आपण काही करायला हवं का ग? नाही ना? तुला माहितीये तुझी आई जिवंत असताना तिने खूप केलं सगळ्यांसाठी आणि आता ती मेल्यानंतर तिला त्रास व्हायला नको ग। तिच्या आत्म्याला शांती मिळायला हवी ना? वेदा मला तर कळतच नाही मी काय करू। मला विचार करूनच एवढा त्रास होतोय तर हे सेलिब्रेशन होताना जेव्हा तुझी आई वरून हे सगळं बघेल तेव्हा तिला किती त्रास होईल। जाऊ दे नकोच तो विषय। अनन्याताई वेदाच्या आई बाबांची अॅनिव्हर्सरी एकदम वेगळी वाटली। अरे ही सगळी अंबिका वहिनीची आयडिया होती। तुला माहितीये का तिला अॅनिव्हर्सरी ना अशा मोठ्या रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये सेलिब्रेट करायला अजिबात नाही आवडायचं। आता तू बघशीलच देवळात येणाऱ्या गरजू लोकांना आपण अन्नदान आणि वस्त्रदान करतो। त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून ना अंबिका वहिनी खूप खुश व्हायची। अंबिका ताई ग्रेटच होत्या पण आमची मीरा पण हुशार आहे। नो डाऊट। तुला माहितीये का मीरा वहिनी आणि अंबिका वहिनी ना मला सारख्याच वाटतात। बहिणी शोभल्या असत्या त्या।
हा आता वेदाचे बाबा आणि वेदा यांच्यात गट्टी होईल बघा. हरी स्मार्ट आहेस ना तू, सगळं कळतं तुला. वेदा वेदा हे बघ, तू फ्रेश हो. अनन्या आत्या तुझ्यासाठी खायला घेऊन येते. ओके अनन्याताई, तुम्ही थांबा इथेच. वेदासाठी मी काहीतरी खायला घेऊन येते. अगं वहिनी तू थांब, मी आणते. अगं वेदाचं करता करता किती दगदग होते तुझी, आणि घरचं पण तूच बघतेस सगळं. रिलॅक्स हो, मी आणते तिला खायला. आलेच. अहो अनन्याताई, ते मी चिल. वेदा वेदा तुझ्या मीरा आईने कमालच केली बर का. अॅनिव्हर्सरी साठी तुझ्या बाबांचा होकार मिळवलाय तिने. आई काय गरज होते सगळं करायची? तुला माहिती आहे ना, मी बाबासोबत कुठेही जाणार नाही. वेदा बाळा, बरं ठीक आहे, चल माझ्यासोबत ये. हं? ये वेदा. वेदा, मी तुला काय सांगितलेलं लक्षात आहे ना? देवाघरी गेलेली आपली माणसं आपल्याला आकाशातून बघत असतात. वेदा बघ, आता पण तुला तुझी आई बघत असेल. म्हणजे बघ हा, तू बाबांसोबत देवळात गेलीस, आई बाबांची अॅनिव्हर्सरी साजरी केली, तर ते सुद्धा तुझी आई बघेल आणि ते खूप आनंदी होईल, हो की नाही? खरंय मीरा, वेदाला तिच्या बाबांसोबत पाहून मला खूप आनंद होईल. पण एका गोष्टीची भीती वाटतेय अगं. तुझा हेतू खूप चांगला आहे, पण देव न करो याचे परिणाम जर वाईट झाले तर. हेतू चांगला असला ना की परिणाम वाईट होत नसतो. आणि मुळात ना, मी परिणामांची काळजीच करत नाहीये. मला खात्री आहे सगळं चांगलंच होईल. मी वेदाच्या बाबांदेखत जळत होते तेव्हा त्यांनी काहीही केलं नाही, आणि आता हे अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनचं खोटं नाटक कशाला करतायत? हे सेलिब्रेशन जर का झालं तर मला खूप त्रास होईल. आणि आता ती मेल्यानंतर तिला त्रास व्हायला नको ग. तिच्या आत्म्याला शांती मिळायला हवी ना. तुला जपणार